तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? गाईज, मी खूप दिवसानंतर व्लॉग टाकतोय कारण की कामामध्ये बिझी असतो. तर काय हरकत नाही, आपण स्लो करतोय, व्लॉग तर टाकतोय, शॉर्ट्स व्हिडिओ रेग्युलर टाकतोय. सपोर्ट करा. तर आपला हा नवीन व्लॉग आहे. आपण आज एक्सप्लोर करणार आहे उल्हासनगर मध्ये शिवधाम म्हणून आपल्या हिराघाट मध्ये एक मंदिर आहे. तिथं भोलेनाथांची खूप उंच अशी मूर्ती आहे, ती तुम्हाला मी पूर्णपणे दाखवेल. तर अगोदर ना तुम्ही कुठेही असाल ना तर उल्हासनगर स्टेशनला किंवा विठ्ठलवाडी स्टेशनला उतरा आणि तिकडनं तुम्हाला सहजपणे ईस्ट वरनं ऑटो मिळेल. तुम्ही हिराघाट शिवधाम सांगितलं, तुम्हाला प्रॉपर तिकडे नेऊन सोडतील. तर आज माझ्यासोबत अमित येणार आहे. अमित मला तिकडनं पिकअप करेल आणि पुढे घेऊन जाईल. तर मी चला उल्हासनगर वरनं जाणार आहे. तर मी उल्हासनगर वरनं चाललोय. इकडनं तुम्हाला रिक्षा जर पाहिजे असेल ना, इकडनं तुम्ही रिक्षा पकडली तर ती रिक्षा सुद्धा तुम्हाला तिकडे सोडल. मी तर सध्या टू व्हीलरनी चाललोय, पण तुम्ही टू व्हीलर असली तरी चालेल किंवा तुम्ही लांबून कुठून येत असताय ना, लांबून कुठून येत असाल तर तुम्ही रिक्षाने डायरेक्ट जाऊ शकता किंवा विठ्ठलवाडी स्टेशनवरनं सुद्धा जवळ आहे, तिकडनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर माझ्यासोबत माझा एक लहानपणीचा मित्र आहे, मी तुम्हाला तो सुद्धा दाखवतो. अमित नाव आहे याचं. तर आपण जाऊया पुढे. मंदिराचे काय छान क्लिप घेईल. आय थिंक ती जी मूर्ती आहे ना ती पूर्ण 25 फुटापेक्षा जास्त आहे असं मी ऐकलंय. पण तिथं मी तुम्हाला दाखवेल, काय लिहिलं असेल ना ते वाचून बघेल आणि प्रॉपर तिथं जी माहिती असेल ती तुम्हाला मी देईल. तर आपण इकडनं एंट्री करणार आहेत. येताना लक्षात ठेवा, सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे रात्री आपण इथे दर्शनासाठी येऊ शकता. तर बघा, इथे आपण इकडे एंट्री म्हणून दिलं, आपण इकडनं एंट्री करणार आहेत आतमध्ये. तर आपण चला पुढे बघू अजून काय काय गोष्टी आहेत आत. तर एंट्री बघा, ह्या गेटने आपण एंट्री करतोय आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आता भोलेनाथांची खूप उंच अशी मूर्ती बघितली, अप्रतिम आणि खूप सुंदर आहे ती. तर आपण असंच खाली उतरून आहे ना, आपण राईट साईडला जाऊया. आणि राईट साईडला जसं आपण जातो ना, तिकडं आपल्याला लिहिले दिसेल बघा पुढेच पवित्र गुफा म्हणून, होली केव. तर आपण या पवित्र गुफेच्या दिशेने जाऊया. आणि खूप अशा सुंदर वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. मला बऱ्याचपैकी देवांचे नावसुद्धा माहिती नाही आहेत, तरीसुद्धा मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण आलो, हे भगवान श्रीराम आहेत आणि खूप असं सुंदर. मी लहानपणी एकदा आलो होतो. आपण गुफेमध्ये जशी एंट्री करतो आतमध्ये, असं वाटतच नाही की आपण आर्टिफिशियल गुफेमध्ये आलो आहे, ओरिजिनल गुफा वाटते. आणि गणपती बाप्पांचं फर्स्ट जी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आहे. जशी गुफेमध्ये एंट्री केल्यानंतर पुढे आपण जसं जातो आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आहेत. जसे शिवलिंगाचे इथे हे कंटिन्युअसली पाणी चालू असतं. आणि आपण इथून थोडंच पुढे जातो. आय थिंक ही भगवान झुलेलाल यांची मूर्ती आहे. आणि त्यांच्या बाजूलाच आपण जर बघितलं ना, वरती लिहिलेलं आहे जय बाबा अमरनाथ म्हणून. तिथे जे आहे ना बर्फाची शिवलिंग आहे पूर्ण,
आणि ती पूर्ण काचामध्ये पॅक आहे. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल इथे. तरी सुद्धा मला त्यांनी सांगितलं होतं की जास्त व्हिडिओ वगैरे काढू नको, इथं अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. तरी सुद्धा आपण एकदा ट्राय केलेला आहे. इथे आपण जर बघितलं ना 108 शिवलिंग आहेत तिथं. आणि बोलतात ह्यावर जर आपला जो कॉईन आहे ना, कॉईन थांबला ना, आपल्या जे आपण जी मन्नत वगैरे मागतो ना, ती मन्नत पूर्ण होते. आणि जसं आपण पुढे पुढे जातो ना, ही जी गोल्डनमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना, ती खूपच सुंदर बनवलेली आहे. जसं आणखीन आपण जसं जसं पुढे जातोय ना, तसं तसं वेगवेगळ्या देवांच्या असं सुंदर सुंदर गोष्टी अशा आपल्याला दाखवलेल्या आहेत. व्यवस्थित संस्कृती त्यांनी जपण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला जसं दाखवलं होतं, आतमध्ये बोर्डवर लिहिलेले काय काय बंदी आहे तिकडे घेऊन जाण्यासाठी. बऱ्याच लोकांनी आता पुढे जर आपण गेलो ना, तर इथे दिसतं तुम्हाला धागे वगैरे बांधलेत, मन्नत की डोरी असं काहीतरी बोलतात याला. इथं लिहिलेलं सुद्धा आहे. हे तुम्ही वरनं जे पंडित बसतात तिकडनं परचेस करू शकता. आपल्याला इथं हनुमानांची मूर्ती आहे. आणि इकडेच हे सुद्धा बघितलं आपण, हे नैना देवी म्हणून असं लिहिलं होतं तिथे. अगदी सुंदर सुंदर मूर्त्या एकदम त्यांनी बनवल्यात आणि त्या व्यवस्थित ठेवल्या सुद्धा आहेत आतमध्ये. कोण बोलणार सुद्धा नाही की ही आर्टिफिशियल गुफा आहे. आतमध्ये लाईट्स वगैरे एकदम कमी आहेत, त्यामुळे थोडा आपला व्हिडिओ पण थोडा लो क्वालिटीमध्ये आला असेल. हे कनकादेवी म्हणून लिहिलं होतं तिथं, मला सुद्धा माहिती नाही याबद्दल. आणखीन जसं जसं आपण पुढे जातो ना, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मूर्त्या आणखीन खूप छान आहेत. तरी काही गोष्टी मी कॅप्चर केलेल्या नाही आहेत यामध्ये. गुफेमध्ये शेवटची मूर्ती आहे कालिका देवी म्हणून. आणि आपण जसं बाहेर निघतो गुफेच्या, अजून एक राईट साईडला अष्टविनायक प्रवेशद्वार आहे. तर इथं सर्व गणपतीच्या मूर्त्या आहेत. ही गुफा लहान आहे खूप, एकच माणूस तिकडनं जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, सर्व गणपतीच्याच मूर्त्या आहेत. एकदम असे बारीक रस्ते आहेत आणि आपल्याला कसं वाकून वगैरे जावं लागतं आणि ॲडजस्ट होऊन जावं लागतं. असं आपण सहजपणे जाऊ नाही शकत यातनं. तुम्ही जर इथे नक्की कधी भेट दिली ना, तर तुम्हाला खूप चांगलं वाटेल. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा हा. इकडनं जर आपण बघितलं ना, ही शेवटची मूर्ती असेल, मग तिकडनं आपण बाहेर निघतो. या गुफेच्या लहानवाली जी गुफा आहे तिच्या बाहेर निघतो इकडनं. दानपेटी वगैरे सर्व आपण तिथं काय दक्षिणा दान वगैरे असेल ते त्यामध्ये टाकू शकतो. आणि बाहेरच आपल्याला या सर्व वेगवेगळ्या ज्या देवींच्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा आहेत. आणि त्याच्या खालीच एक ना छोटंसं एक होल बनवलेलं दुर्बीणसारखं काचेचं आहे त्याला वरून. आपण त्याच्यामधनं आतमध्ये जर बघितलं ना पूर्ण, तर आपल्याला एक भोलेनाथांची मूर्ती दिसेल. ती व्यवस्थित कशी बनवून मी कशी ठेवली त्यांनाच माहिती, पण खूप सुंदर वाटते आतमध्ये. त्याच्यामधनं जर बघितलं ना आपण, एकदम सुंदर वाटते. आणि त्यामध्ये लाईट्स वगैरे पण छान दिलेली आहे रेड कलरची. तर गाईज दर्शन घेऊन आलो आपण. बऱ्यापैकी तिथं क्लिप्स काढल्यात मी, तरी पण काही गोष्टी तिथं मनाई आहेत क्लिप्स वगैरे काढण्यासाठी. तर मी व्हिडिओमध्ये त्या सर्व टाकलेल्या आहेत. तर चला, धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल. असंच प्रेम देत राहा. काही चूक झाली असेल व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की ते सुधारवण्याचा प्रयत्न करेल. तर चला, पुढे भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तो पूर्ण ब्लॉग झाला. तर यांनी बघितलं तर हा विचारतो युट्यूबवर आहेत का,
तर त्याला मी सांगितलं आता नवीन नवीनच स्टार्ट केलंय चॅनल, तर त्याने आपल्याला सबस्क्राईब केलं. भाई थँक्यू यार खरंच. काय नाव आहे तुझं? सिद्धांत. सिद्धांत नाव आहे. त्याने बघितलं, याला वाटलं की खूप मोठा युट्यूबर असेल, पण काय नाही, नवीन नवीन स्टार्ट केलंय आता. तर त्याने केले सबस्क्राईब. गाईज तुम्ही पण सपोर्ट करा. आपला ब्लॉग तर टाकतोय मी. चल भाई थँक्यू.